हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन आणि छानच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मग कशा आहात? बरे मस्तच तर मस्तच आहे हवं. आणि प्लीज जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचं एक सबस्क्रायबर पण माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला रोजच घरातले व्हिडिओ पाहायला भेटतात. तर मग त्यामुळे मग म्हणलं, आणि इथं मम्मी पप्पा पण आधी तुम्हाला मी ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच होतं. तर मग ते त्यांच्या जी शेतातलं काम होतं त्यासाठी आलते, त्यांचं काही काम होतं त्यामुळं. आणि मग म्हणलं ते दुसऱ्या दिवशी मग आधी आमचं काय प्लॅनिंग नव्हती, काय नव्हती का कुठं जायची म्हणून देवाला. तर मग एकाएकीच मग सकाळीच आमचं नियोजन ठरलं का कुठेतरी जाऊयात. पण मला वाटलं का मोठं देवी अशी जवळ असेल, पण तसं काही पण नव्हतं. मजा आली, मस्त मजा आली. पण हे जी डोंगर होतं, ही खूप अवघड डोंगर होतं. आणि घाट असतो ती लईच अवघड घाट होता आंबळनेरच्या पुढचा. म्हणजे ते घाट वळणला आपण की लगेच आंबळनेर लागतो. पण तिथं खूप म्हणजे असं लईच अवघड घाट आहे ती. आणि मग असं डोंगर मस्त असं वातावरण होतं. आणि मग आम्ही तिथून पुढं आलोत. आणि मग इथं जी बघा तुम्हाला पण दिसत असेल शिखर देवीचं. मग इथं आल्यावर असं खूप मस्त वाटलं. पाऊस नव्हता, काय नव्हतं. आम्हाला तीच वाटायचं का पाऊस आले तर मग लेकरं भिजते आणि अजून अजून त्यांना दुखणं ती आधीच तर लेकरांना दुखणं चालूच आहे. आणि मग इथं आम्ही इथं प्रसाद ते घ्यायचा होता आम्हाला. प्रसादही घेतला आम्ही. वटीचं सामान ते घेतलं होतं. आणि मग आधीच आतमध्ये एंट्री केल्यावर आधी गणपतीची आणि हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर होतं. आधी त्यांचं दर्शन घेतलं. आणि हे पहा, घ्या तुम्ही पण दर्शन करून. म्हणजे खूप मला किती आम्हाला 10 वर्ष झाले असतील आम्ही मंदिरात, मोठ्या देवीच्या मंदिरात दर्शनाला गेलो. का की ज्या वर्षी माझं लग्न झालं होतं त्या वर्षीच आम्ही मोठ्या देवीला गेलतो. म्हणजे आम्ही त्या टायमाला आम्ही 2 वाहन करून गेलतो. पण खूप मजा आली. आणि आत्ता 10 वर्षांनी आम्ही गेलो तिकडं. पण त्या बाईकने गेलो त्यामुळं खूप असं अंगण तीन दुखायला लागलं होतं. खूप लांब आहे आणि चालण्याची तर विचारायसारखंच नाही, जी चालणार आहे ती. तरी पण आम्ही आम्ही निघालो होतो तर घरून 12 वाजता स्वयंपाक ती सगळंच उरकून नेलं. आणि आता लहान लेकरं असल्यावर मग त्यांचं पण उरकायचं ते करायचं. आणि मग इथं दर्शन ती झाले आमचे. आणि मग इथं आम्ही थोडं बाहेर बसलो होतो. बाहेर बसलो. मग इथं बाहेर आलो तर मी इकडून बाहेर म्हणजे 2-3 वाट येतं यायचे बाहेर. मग आम्ही तिकडून आलो आणि इकडं फोटो ते काढायचं तर मस्त असं पटांगण पण आहे. हे पहा तुम्हाला दिसत असं नाही, असं भरपूर. आणि इकडं साईडने असं पूर्ण असं डोंगर रानं ही सगळे असे दिसते तिथून. असं पावसाळी वातावरण असल्यावर मस्त वाटतं. पण चांगलं झालं का पावसाळी वातावरण नव्हतं. मग आम्ही दर्शन केल्याच्यानंतर इथं परिक्रमा करायला घेतो. तर महागच रुपया घेऊन आपलं मनची जी इच्छा आहे ती म्हणायची ती असतं तिथं. तर पण तसं काय नव्हतं, जी आपल्या नशिबावर. तर मग तिथं काय चिटकले नव्हते. आणि हे भावाला बघा असे मस्त दोघांना सारखेच कपडे घातले होते. दर्शन ते करून आल्यावरच्या नंतर मग कटाळ होतं. मग संध्याकाळचे आम्हाला वाजले होते घरी यायला 8. तर मग इथं आम्ही चहा ती पेलो थांबून. आणि मग इथं आम्ही सगळे चहा ती पेलो का, करून पाऊस पण आम्हाला वाटावर 1-2 जागेवर पाऊस लागला होता. चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच एंड करते.